आज आपण बनवूया मस्त कडक क्रिस्पी बोंबील फ्राय। त्यासाठी मी साधारण मीडियम साईजचे 4 बोंबील घेतले आहेत आणि ते अर्ध्यावर उभे कट करून घेतले आहेत, जेणेकरून ते ओपन होऊ शकतील। असं पूर्ण चिरायचे नाही आहेत, थोडेसे स्लिट करून घ्यायचे आहेत आणि ते एका मलमलचं कापड किंवा कोणतंही नॉर्मल स्मूथ फडकं असेल तुमच्याकडे त्याच्यावर ते पसरवून ठेवा छान। त्यामुळे होतं काय की त्याचं एक्स्ट्रा मॉइश्चर असतं ते ॲब्झॉर्ब केलं जातं। आता हे बोंबील फडक्यात गुंडाळून त्यावर कुठचं तरी वजन ठेवायचं आहे 5 ते 6 किलोचं, जेणेकरून त्याचं मॉइश्चर ॲब्झॉर्ब होईल व्यवस्थित। अर्धा ते 1 तास आपल्याला हे असं ठेवायचं आहे, त्यामुळे बोंबीलचं पाणी पूर्ण निघून जातं। आता आपण त्याचा मसाला करायला घेऊया। त्यासाठी मी लसूण, मिरच्या, कोथिंबीर आणि थोडंसं आलं याची पेस्ट घेतली आहे। त्यात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मिक्स मसाला, अर्धा चमचा धणे जिरे पावडर, चवीनुसार मीठ, हे सगळं टाकून एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यात परत एकदा गरम मसाला आपण टाकूया आणि थोडंसं तेल वरतून आपल्याला टाकायचं आहे, ते व्यवस्थित बोंबीलला लागेल तो मसाला त्या हिशोबाने। आणि अर्धा लिंबू आपण त्याच्यामध्ये पिळून टाकूया। पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता जे बोंबील आपण झाकून ठेवले होते ते छान असे पातळ झाले आहेत आणि त्याचं मॉइश्चर पूर्णपणे निघून गेलं आहे। तुम्ही बघू शकता एकदम छान पातळ झाले आहेत, ते पाणी पूर्णपणे गेलं आहे। आता या बोंबीलला आपण दोन्ही बाजूंनी मसाला छान लावून घ्यायचा आहे, व्यवस्थित कोट करायचा आहे। पहिले थोडंसं चोळून नंतर मसाला व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे बोंबीलवर। अशा पद्धतीने चारही बोंबीलला आपल्याला मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि मसाला लावल्यानंतर सुद्धा साधारण 10 ते 15 मिनिटं तुम्ही ठेवलं तर उत्तमच। अशा पद्धतीने चोळून चोळून व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा। आता मी रवा घेतला आहे आणि त्याच्यात थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे कोटिंगसाठी। त्याच्यामध्ये आपण थोडीशी लाल तिखट घालूया आणि थोडंसं मीठ घालूया, म्हणजे कोटिंग एकदम फिकट लागणार नाही, त्याला पण चांगली चव लागेल। अशा पद्धतीने ही कोटिंग व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। बोंबील आपल्याला व्यवस्थित या कोटिंगमध्ये कव्हर करून घ्यायचे आहेत। एका साईडने दाबून रवा व्यवस्थित लागल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही लावून घ्यायचा आहे। रवा आणि तांदळाच्या पिठाच्या कोटिंगमुळे बोंबील वरतून एकदम मस्त क्रिस्पी होतात, आतून सॉफ्टही राहतात, खूप छान लागतात। अशा पद्धतीने सर्व बोंबीलला हे कोटिंग करून घ्यायचं आहे। आता एक तवा गरम करून त्यावर आपण थोडंसं तेल घेऊया। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यावर एक एक बोंबील ठेवून आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा हे एकदम मीडियम टू स्लो हीटवरच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, नाहीतर होईल असं की वरचं जे रवा आणि तांदळाचं कोटिंग असतं ते खूप लवकर काळं पडेल आणि आतून बोंबील कच्चे राहतील। तर तसं आपल्याला नाही करायचं आहे, एकदम स्लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूंनी छान गोल्डन ब्राऊन क्रिस्पी झाल्यानंतर आपण ते डिशमध्ये काढून छान सर्व करूया अशा पद्धतीने। आणि अलगद एकदम उलटायचं आहे त्याला, कारण ते खूप डेलिकेट असतात। क्रिस्पी बोंबील फ्राय एकदम तयार आहे सर्व करण्यासाठी।